मंडळी, कल्पना करा, तुम्ही जेईई परीक्षेत 95 ते 97% मिळवले. तुम्ही स्वतःला IITचा भावी इंजिनियर समजताय. गल्लीत पेढे वाटायची तयारी सुरू केली आणि अचानक बोर्डाचा निकाल तुमच्या हातात येतो. स्कोअर किती? तर 74%. फक्त 1% तुमचं IITचं स्वप्न काचेसारखं विखुरलं गेलं. CBSEच्या ऑन स्क्रीन मार्किंग सिस्टमने रट्टा मारणाऱ्या पोपटांचा आणि गॅरंटी देणाऱ्या क्लासेसचा पूर्णपणे गेम वाजवलाय. हा CBSEचा बदललेला मूड आहे की विद्यार्थ्यांची झालेली विडंबना? आज आपण याच विषयावरती थोडंसं बोलणार आहोत. आतापर्यंत कसं होतं, इंग्रजीचा पेपर असला की समरी पाठ करा, विज्ञानाचे ठराविक डायग्राम्स काढा आणि गणिताच्या पायऱ्या लक्षात ठेवा. व्याकरण आलं नाही तरी चालतं, फक्त उत्तरपत्रिकेची पानं भरलेली पाहिजेत. पण यंदा CBSEने म्हटलं बस झालं, आता लिबरल चेकर्सचे दिवस गेले. यावेळेस CBSEने आणली आहे ऑन स्क्रीन मार्किंग सिस्टम. म्हणजेच तुमची उत्तरपत्रिका थेट स्कॅन होऊन शिक्षकाच्या कॉम्प्युटर स्क्रीनवरती जाणार. तिथे खाडाखोड करायला जागा नाही आणि शिक्षकाच्या मूडवरती अवलंबून राहण्याची गरज ही त्याहून नाही. पूर्वी कसं असायचं, शिक्षक घरी बायकोशी भांडून आला असेल तर विद्यार्थ्याचे मार्क कापले जायचे आणि जर सकाळी छान अगदी चहा पोहे मिळाले असतील तर लिबरल मार्किंग व्हायचं. पण आता कॉम्प्युटर सांगतोय, बेटा ॲक्युरसी दाखव नाही तर घरी जा. सर्वात मोठी विडंबना कुठे माहितीये का? ज्या पोरांनी जेईई सारख्या कठीण परीक्षेत 97% वरती स्कोअर केलाय, ती मुलं बोर्डाच्या परीक्षेत 75% सुद्धा मिळवू शकत नाही. NTAने अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने स्पष्ट केलंय, जर NIT किंवा IIT मध्ये तुम्हाला प्रवेश हवा असेल तर बोर्डामध्ये किमान 75% आणि SC ST साठी किमान 65% लागतीलच. यावेळेस प्रश्न थेट पुस्तकातले नव्हते, तर ते तुमच्या डोक्याचा वापर करायला लावणारे होते. अर्थात ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्न होते. अनेक सायन्सच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाने दगा दिलाय. व्याकरण आणि भाषेची समज नसल्यामुळे तिथे मार्क हे मायनस झालेत. लोकांना वाटतंय हे अनपेक्षित आहे, पण मंडळी, हे अपेक्षितच होतं. जेव्हा तुम्ही कॉन्सेप्ट समजून घेण्यापेक्षा फक्त मार्क्सच्या मागे धावताना, त्यावेळेला अशा गुगलीवरती तुम्ही क्लीन बोल्ड होणं हे साहजिक आहे. बऱ्याच लोकांनी या सिस्टमवरतीच प्रश्न विचारायला सुरुवात केली. पण खरं सांगू का, हा सगळ्यात सायंटिफिक मार्ग आहे. आता मार्कांची बेरीज चुकण्याचा यामध्ये काही प्रश्नच उरत नाही, कारण खाडाखोड करताच येणार नाही. त्यामुळे मार्क हे जसेच्या तसेच मिळतील. शिक्षकाला स्वतःचं डोकं कमी आणि बोर्डाने दिलेल्या आन्सर कीचा जास्त वापर करावा लागतो. पण आता या OMS सिस्टममुळे झालंय काय माहितीये का? जसं तुम्ही ऍप्लिकेशन वापरलंय त्या पद्धतीने ही सिस्टम तुमचा मार्क चेक करणार आणि शिक्षकाला तसे मार्क देणं हे भाग पडणार. तुमची उत्तरपत्रिका ही स्कॅन केली जाते आणि ती तुम्ही पाहू देखील शकता. त्यामुळे तुमचे मार्क कुठे गेलेत हे तुम्हाला तिथल्या तिथे समजतं. त्यामुळे झिरो टोटलिंग एरर, स्टँडर्ड मार्किंग स्कीम आणि ट्रान्सपरन्सी या तिन्ही गोष्टींवरती ही सिस्टम एकदम चोख काम करते. आता काही जण म्हणतील की साहेब, हे खूप कठीण आहे. हो, कठीण आहे, कारण जुनी सिस्टम हलवायला हा वेळ लागतोच. पण लक्षात घ्या, 99% मिळवणारा विद्यार्थी आजही आहेच ना. मग त्यांना कसं काय मार्क मिळतात? कारण त्यांनी सिस्टमला शिव्या देण्यापेक्षा स्वतःच्या अभ्यासावरती जास्त फोकस केलाय, स्वतःच्या डोक्याचा जास्त वापर केलाय. फक्त कॉन्सेप्ट रटण्यापेक्षा त्या खऱ्या आयुष्यामध्ये, पेपरमध्ये कशा काय अप्लाय करायच्या यावरती त्यांनी त्यांच्या डोक्याचा जास्त वापर केला. NCERTच्या ओळी रटण्यापेक्षा त्या ओळींचा अर्थ काय हे समजून घेण्याची वेळ आली. डिजिटल युगामध्ये स्मार्ट वर्क लागतं, हार्ड वर्क नाही. शेवटी एवढंच सांगेन की CBSEने सिस्टमला चॅलेंज दिलंय. सुरुवातीला थोडासा त्रास होईल, थोडी चिडचिड होईल, पण हाच मार्ग आपल्याला जगाशी स्पर्धा करायला शिकवेल. बोर्डाचे 75% हे ओझं नाही, तर तुमची बेसिक लायकी आहे, जी तुम्हाला सिद्ध करावीच लागेल. त्यामुळे रट्टा मारणं सोडा, डोकं चालवायला सुरुवात करा. कारण आता स्क्रीनवर फक्त तुमचं उत्तर नाही, तर तुमचं भविष्य तपासलं जाणार आहे. आणि कोणी एका महासंताने म्हटलंच आहे, सक्सेस के पीछे मत भागो, एक्सेलेंस का पीछा करो. सक्सेस झक मार के तुम्हारे पीछे आएगी. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये तुमचं मत सांगा, तुम्हाला काय वाटतं, बोर्डाचा हा 75%चा नियम योग्य आहे का, याच्यावरती अजून काही दुसरा विचार केला गेला पाहिजे. बाकी पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत जय श्रीराम.